ठाणे महापालिका हद्दीतील ज्या करदात्यांनी अद्यापपर्यंत आपला मालमत्ता कर भरला नाही अशा करदात्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिले। मागील 1 ते 2 महिन्यांपासून मालमत्ता कर वसुली अपेक्षेपेक्षा कमी होत असल्याने नाराजी व्यक्त करत जे कर भरत नाहीत अशा निवासी मालमत्ता धारकांचं नळ संयोजन खंडित करणं, कर न भरणाऱ्या अनिवासी मालमत्ता जप्ती करण्याच्या कडक सूचनाही आयुक्तांनी या बैठकीत दिल्या आहेत। सन 2025-26 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसुलीचा आढावा घेण्यासाठी काल आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती। मागील 1 ते 2 महिन्यांपासून मालमत्ता कराची वसुली अपेक्षेपेक्षा कमी होत असल्याने आयुक्तांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। ज्या करदात्यांनी अद्याप मालमत्ता कर भरला नाही त्यांच्यावर तात्काळ जप्ती वॉरंट बजावणं, नळ संयोजन खंडित करून पाणी पुरवठा बंद करणं, नळ जोडणी आणि इतर सेवा खंडित करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले आहेत। अनिवासी मालमत्तांबाबत विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून 10 फेब्रुवारीपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे। या मोहिमेत अनिवासी मालमत्ता धारकांवर जप्ती आणि सील करण्याची कडक कारवाई करण्याचे आदेशही आयुक्तांनी सर्व सहाय्यक आयुक्त आणि परिमंडळ उपायुक्तांना दिले आहेत। तसंच कर वसुली वाढीसाठी विविध ठिकाणी मोठ्या गृहसंकुलांमध्ये विशेष शिबिर आयोजित करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत। ज्या मालमत्ता धारकांनी अद्याप कर भरला नाही त्यांनी संभाव्य अप्रिय कारवाई टाळण्यासाठी तात्काळ महापालिकेकडे मालमत्ता कर जमा करावा असं आवाहन देखील करण्यात आले।